उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी गंभीर आरोप केलाय। पार्थ पवारांनी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील 1800 कोटींच्या जमिनीच्या व्यवहारात मोठा गैरव्यवहार केल्याचं त्यांनी म्हटलंय। या व्यवहारात पार्थ पवारांच्या कंपनीने फक्त 300 कोटींमध्ये जमीन विकत घेतल्याचा आणि केवळ 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरल्याचा दावा दानवेंनी केलाय। पुण्यातलं जर 40 एकर जमीन कोरेगाव पार्क सारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम 1800 कोटी येतं। मिनिमम मॅक्झिमम ते 2500 3000 कोटी पण 1800 कोटी। मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं? 300 कोटी। आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली? 500 रुपयाच्या बॉन्डवर। आम्हाला सांगा की समजा महाराष्ट्राची जमीन जरी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो। याने जर जमीन केली तर त्याला 75% नजराना भरावा लागतो। पण हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, गैरव्यवहाराचं आहे। आम्हाला तेच म्हणणं आहे ना, नियम तुमच्यासाठी सगळे गुंडाळून ठेवले ना, की जमीन जी ॲक्वायझेशन झालेली परत कशी मिळते हा नियम आहे का? मग महाराष्ट्रातले अनेक शेतकरी अनेक लोक उद्यापासून चला मागतील जमीन, आमचं भूसंपादन झालेलं परत द्या, तर सरकार देणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे। महाराष्ट्र वतनाची जमीन कशाला म्हणतात? ही जमीन पार्थ पवारला कशी देऊ शकतात? पार्थ पवारच्या कंपनीला कसं देऊ शकतात?